मुंबई ते गोवा हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अथांग निळं पाणी, हिरवीगार झाडी आणि मित्रमैत्रिणींसोबत केलेली एक अविस्मरणीय रोड ट्रिप. दिल चाहता है सारख्या चित्रपटांनी हे स्वप्न प्रत्येक भारतीयांच्या मनात पेरलं. पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही पनवेलच्या पुढे या मार्गावर पाय ठेवता तेव्हा हे स्वप्न एखाद्या दुःस्वप्नासारखं वाटू लागतं. गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला, भ्रष्टाचाराच्या आरोपांनी पोखरलेला आणि आता चक्क पूर्ण होण्याआधीच तडे गेलेला हा महामार्ग म्हणजे कोकणच्या विकासाचा कणा आहे की कोकणवासियांच्या संयमाची अंतहीन परीक्षा. 15 वर्ष उलटूनही हा रस्ता पूर्ण का झाला नाही? ज्या रस्त्यावरून अजून गाड्या सुसाट धावल्याही नाहीत त्याला भेगा का पडल्या आणि याला जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची अधिकृत घोषणा झाली तेव्हा वाटलं होतं की कोकणच्या पर्यटनाला आणि उद्योगाला नवी उभारी मिळेल. पण दुर्दैवाने हा प्रकल्प तारीख पे तारीखच्या विळख्यात अडकला. सुरुवातीला भूसंपादनातील अडचणी, त्यानंतर मोबदल्यावरून झालेले वाद आणि पर्यावरण विषयक परवानग्या मिळवताना झालेला उशीर यामुळे कामाचा वेग मंदावला. सत्ता बदलली, दिल्लीत आणि मुंबईतही नवी सरकार आली, पण कोकणवासियांच्या नशिबी असलेला हा खड्ड्यांचा प्रवास बदलला नाही. 2014 नंतर कामाला गती येईल असं वाटलं होतं, पण ठेकेदारांची अकार्यक्षमता आणि वारंवार बदललेले निर्णय यामुळे प्रकल्प रेंगाळत गेला. डांबरी रस्ता टिकत नाही म्हणून कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय झाला, पण आज तेच कॉन्क्रीट भ्रष्टाचाराच्या पुराव्यांसारखं उघडं पडलंय. सध्या या महामार्गाचे सर्वात भयावह चित्र रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळते. लोणेरे ते दासगाव दरम्यान टोळ गावाजवळ जो उड्डाणपूल उभारला गेला त्याचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण होऊन जेमतेम 2 वर्ष झाली नाहीत, तोच त्याला भीषण तडे गेलेत. ही केवळ भेग नाही तर ती कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक पैशांची झालेली लूट आहे. अनेक ठिकाणी तर कॉन्क्रीट मधून चक्क लोखंडी शिगा बाहेर आलेत. भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांच्या टायरला या शिगा लागून भीषण अपघात होऊ शकतो. संगमेश्वर ते चिपळूण दरम्यानही हीच परिस्थिती आहे. निकृष्ट दर्जाचं साहित्य, कामावर नसलेलं कोणाचंही नियंत्रण आणि कंत्राटदारांची मनमानी यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय. सध्या येथे दुरुस्ती सुरू आहे, पण प्रश्न हा पडतो की उद्घाटनापूर्वीच दुरुस्ती करण्याची वेळ का आली? ही चूक आहे की जाणीवपूर्वक केलेला अपराध? या रखडलेल्या कामाचा सर्वात मोठा फटका बसतोय तो म्हणजे सामान्य प्रवाशांना आणि स्थानिकांना. दरवर्षी गणेशोत्सव आणि शिमग्याला लाखो कोकणवासी आपल्या गावी जातात. रेल्वेचं आरक्षण मिळत नाही आणि रस्ता प्रवासाला 10 तासांऐवजी 18 तास लागतात. धुळीमुळे महामार्गालगतच्या गावांमधील नागरिकांना श्वसनाचे विकार जडलेत. रात्रीच्या वेळी अपूर्ण रस्ता आणि चुकीच्या ठिकाणी दिलेली वळणं यामुळे अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलंय. अनेक कुटुंबांनी आपले कर्ते पुरुष या महामार्गावर गमावलेत. अभियंत्यांच्या मते कोकणातील भौगोलिक परिस्थिती, अतिवृष्टी आणि जमिनीचा पोत लक्षात न घेता अनेक ठिकाणी डिझाईन बनवले गेले. डोंगर कापताना सुरक्षिततेचे नियम पाळले गेले नाहीत. कंत्राटदारांनी नफा कमवण्यासाठी सिमेंट आणि रेतीचं प्रमाण चुकीचं वापरल्याचा संशय स्थानिक व्यक्त करतायत. जेव्हा या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं जातं तेव्हा त्यांच्याकडून केवळ आश्वासनं किंवा मौन मिळतं. 15 वर्षात 3-4 वेळा डेडलाईन बदलली गेली, पण आजही अनेक महत्त्वाचे पूल आणि बायपास रस्ते अपूर्ण आहेत. हा महामार्ग JNPT आणि दिघी बंदराला जोडणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. हे माहीत असूनही इतकी हलगर्जी का? मुंबई गोवा महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही तर तो कोकणच्या समृद्धीचा मार्ग व्हायला हवा होता, पण आज तोच भ्रष्टाचाराचं आणि प्रशासकीय अपयशाचं जिवंत स्मारक बनलाय. निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषी कंत्राटदारांवर आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणं ही काळाची गरज आहे. केवळ दुरुस्तीचे मलम लावून हा प्रश्न सुटणार नाहीये, तर मूळ रोगावर उपचार करावा लागेल. कोकणवासियांनी आजवर खूप सोसलंय, आता त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. शासन आणि प्रशासन आता तरी या तडे गेलेल्या विश्वासाला सांधणार का? की पुढच्या गणेशोत्सवातही कोकणवासियांना पुन्हा याच खडतर प्रवासातून जावं लागणार? हा प्रश्न सरकारला विचारण्याची वेळ आता आली आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.